पराठी उपट्याचा चिमटा घेऊन मी चाललो वावरात पराठी उपट्याला. पावसानं तर उन्हाळ्यातच हजेरी लावून टाकली. म्हटलं आपली अर्धा एकर पराठी उपट्याचीच राहिलाय. वावरात आलो, गाडी लावून दिली चिची खाली. पण आज आपल्याला या पराठीचं कांडच करणं. जास्त नाही, अर्धा एकर पराठी राहिलाय. पण गडी माणसं जर चांगली असते तर 2 जण लागले असते. मी एकटाच तर उपटतो तेवढी. लोकांचे ढोरं चरले, त्याच्या ज्यानं वावर कडक पडलं. पराठी उपटली की तिच्यासोबत हे किलोभर माती येत जाय. म्हटलं घ्या रे बा, आता थंडगार काम आहे. यंदा तर काही आपल्याला पराठी लावूनच नाही, काऊन की मीच नाही सगळेच कावले त्या बोंडळीला. कानात इयरफोन असले की कधी टाइम निघून जाते समजतच नाही. अर्धी जास्त पराठी उपटणं झाली, पण मला भूक लागली. डब्बा आणेल नव्हता मी ना. म्हटलं चला आता घरी जाऊन जेवण करून येऊ. लगेच काढली आपली स्प्लेंडर. 360च्या स्पीडनं घरी आलो. हातपाय धुतले, मस्तपैकी सट जेवण केलं आणि लगेच 520च्या स्पीडनं अजून वावरात आलो. थंडीगार पाण्याची बॉटल बी आणली वरून. म्हटलं पहिले उपटेल पराठी फुकून देऊ, अजून पाणी जर आला तर ते जाणार नाही. पण आज एवढं वावर चक झाल्याशिवाय घरी जाणच नाही. मज्जा काय पैशाची बचत करणं कोणी माकडून शिका. माचीसची काडी वाया नाही गेली पाहिजे म्हणून एका गंजावरून बाकीचे गंज चतवले. विषय एका माचीसचा नव्हता, पण मजा येते असे येडेचाय करायला. ऊन तर नव्हतं, पण गरमी एवढी होत जाय की मी पुरा वलाकत झालो. ढोरासारखी ताण लागली, बॉटल मधलं पाणी सरलं. मग आता काय करा, मोटरचा दोर सोडला, जुगाड करून विहिरीतलं पाणी काढलं. 7 वाजले, अंधार पडला, तरी माही जराशी पराठी राहिलीच फुकायची. म्हटलं रात झाली तर चालते, आज तेवढी पराठी फुकूनच जाऊ. सकाळचे 9 ते डायरेक्ट रातचे 9, टोटल 12 घंटे काम झालं. रात्री 9 वाजता केला वावराले टाटा.